फायनल गेले, पराभूत झाले. आणि आता मोठी रंगतदार लढत, एका साईडला DNCC आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळते तो साई एकता बिरवाडे. टाळ्यांच्या कडकडामध्ये धगधगत्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये लढणारी ही लढत तुम्ही मानाचं वर्ल्ड कप पॅराडाईज आपण बघत आहात. आजच्या दिवसाचा पहिला दिवस आणि इथे बाकी तिसरा संघ या सामन्यात आपल्याला बघायला मिळेल. या अगोदर धनसारचा संघ बघितला आपण, आई माऊली धनसार. त्यानंतर आपण बघितलं दुसरा संघ तो म्हणजे तुम्हाला सातपाटी ए. 18 चेंडू 18 धावा असताना 7 धावांनी पराभूत केलं सातपाटी ए संघाने MS तारापूर कलंदर संघाला. पहिला चेंडू टॅप बघायला मिळतो, चेंडू जातो सीमा पलीकडे, अफलातून शॉट. समोर चेंडू पडला होता, बाकीचा टॅप केला आणि इथे बाकी आपलं खातं उघडलंय DNCC संघाने. राकेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. तारापूर धमाकामध्ये आपण बघितलं, हा देखील खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून गेला होता. इथे बाकी चांगला ड्राईव्ह केलाय, 1 धाव बघायला मिळते. एका धावांची धावसंख्या पोहोचली जाते 5. एका साईडला DNCC आणि एका साईडला विचार केला तर संघ तुम्हाला बघायला मिळतोय तो म्हणजे निश्चितच साई एकता बिरवाडी संघ. यानंतर अजून खाली 4 संघ आहेत. प्लीज आपण जेवढ्या लवकरात लवकर घाई करा. खऱ्या अर्थाने आता मी म्हणतोय की असोसिएशनने टायमर द्यायला पाहिजे. त्या टाईममध्ये तुम्हाला एवढे षटकं टाकावीच लागतील. जसं आपण आम्ही अवरमध्ये टाईम लावतो तेव्हाच तुम्हाला हे सामने करायला भेटतील. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. आहा, इथे बाकी नाही, इथे ना तिथे काय सुंदर टॅप बघायला मिळतंय. घरामध्ये कपडे टाकायचे मशीन बिघडले की धोब्याने कसं धुवायचं तशा पद्धतीने चेंडूला बाकी चौकार मारला जातोय. इथे बाकी एका धावा तुम्ही बघतात, 9 धावा बघायला मिळतात. मोबाईल आला का रात्रीच्या काळात देखील अनेकांचे मॅसेज येतात, कोणाच्या मित्राचे तर कोणाच्या मैत्रिणीचे. असे मॅसेज बघतात, मग माणूस झोपतो का नसतो काय कळत नाही. चादर वरती घ्यायचे आणि मेसेज करायचे. त्याचाच प्रकार आमच्या आजूबाजूला चालायला बघायला मिळतोय. आमचे परम मित्र बाकीकडे आनंद घेत आहेत आपल्या मित्रांचा. कैसे हो यार, मैं खुश हो. मग भाषा बदलची, सोयी की नाही सोयी, मग समजायचा फोन कोणाचा मेसेज आहे. पुन्हा आपल्या षटकाला यतीन गोलंदाजी करतोय. इथे चेंडू ड्राईव्ह केलाय. ओहो, इथे सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. चित्त्याप्रमाणे चेंडू झेपावर गेला, हाताच्या पंजाने रोखलं गेलं, बक्षीस तसं पकडतो तो चेंडू पकडला गेला आणि कमीत कमी 3 धावा वाचवल्या गेल्यात. काय रात्रीच्या अंधारामध्ये लाईटच्या प्रकाशामध्ये धडताना इथे बाकी युद्ध चेंडू पैसा आपण बघत आहात. आणि एका धावानेशी जर विचार केला तर फरक धावसंख्या बघायला मिळते 10 धावा. अतिशय रंगतदार लढत, प्रत्येकाची लक्ष ह्या मॅचकडे आले का दोन्ही संघ मातब्बर आणि एकमेकाच्या विरुद्ध खेळताना नेहमीच बघायला मिळतात. आणि आता तर तुम्ही बघा प्रत्येक संघाची कुवत ताकद वाढलाय. पुन्हा यतीन इथे टॅप केलाय, पण टॅपमध्ये ब्लॉक झाला फटका, कारण बॅटरी आणि पायाचं अंतरामध्ये जुळवला त्याच्यामुळे फटका तेवढी ताकद मिळाली नाही. आणि इथे बाकी निर्धाव चेंडू हाताळला जातोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं गेलं तेव्हा निश्चितच इथे बाकी DNCC. पुनश्च यतीन गोलंदाजी करतोय. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. राकेश आणि चेंडू टटवला. इथे बाकी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचं समापनानंतर धावसंख्या लागल्या फलकावर 10. DJ धन्यवाद डीजे. बेटा पप्पी का मतलब इंग्लिश में क्या रहता है डीजे जैकी? पप्पी का मतलब इंग्लिश में क्या रहता है? या आई लव यू ब्युटिफुल. काय बघा मुलांचं शिक्षण किती सुंदर आहे ना. पप्पी को किस कहते हैं. बड़ी शिक्षण है, काफी उच्च शिक्षित लग रहे हैं. बढ़िया काम है आपका. चला पुन्हा आता नवीन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. गौरव नावाचा हा गोलंदाज. टॅप केलाय, सरळ चेंडू जातोय. ओहो, इथे चेंडूचा प्रयत्न केला गेला होता. ज्या पद्धतीने हॉलीबॉलमध्ये स्मॅशर स्मॅश मारतोय तशा पद्धतीने उंच उडी मारली गेली, पण इथे बाकी चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा खणखणीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. आणि या 4 धावांची धावसंख्या होती ती 14 धावा. पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप तुम्ही बघत आहात. आणि मला अजून एक आवडलं की आमचे जेवढे हे स्पॉन्सर्स आहेत त्याला आम्ही रिटर्न गिफ्ट देतो. आणि रिटर्न गिफ्ट देणारी पहिली स्पर्धा ही तुम्हाला बघायला मिळेल. असं नाही की त्याचं सन्मान चिन्ह दिलं म्हणून सन्मान झालं, पण काही काना रिटर्न गिफ्ट देखील दिल्या जातात. एवढी आवर्जून मोठी स्पर्धा बघायला मिळते. इथे पुन्हा टॅप केला, इथे चेंडू जातो कीर्तीच्या हातामध्ये, इथे बाकी सरळ चेंडू जातोय. इथे बाकी धावसंख्या ती 14. या स्पर्धेमध्ये मला वाटतं सर्वात मोठे टॅप तुम्हाला बघायला मिळतील. अनेक टॅपर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
ओ इथे रेडी केलं गेलं, चेंडूला सोडलं गेलं, चेंडू सरळ निघून जातोय. खूप चांगल्या पैकी गोलंदाजी इथे बाकी तुम्हाला गौरव नावाचा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू गौरव. अमन आहे इथे बघी. ओ कव्हरच्या रिजनला खेळलाय, सरळ हातामध्ये चेंडू जातोय, कोणत्या पैकी धाव संख्या निघत नाही. आता काहीतरी बाकी राकेश अमनला कानमध्ये देतात की बाबा 2 चेंडू डॉट झालेत, कसं खेळायचं, कोणत्या निर्णय आखायची हे इथे सांगायला मिळते. कारण एका साईडला बघितलं तर चेंडू अजून उरलेत ते 4. म्हणजे आता मी विचार केला तर ह्या 2 षटकात टोटल 5 चेंडू डॉट गेलेत. आहा ब्यूटीफुल ऑन ड्राइव, इसे कहते हैं वंदे मातरम ट्रेन कैसी बोसर से दौड़ती है, ये वंदे मातरम शॉट है. अफलातून शॉट, काय वेगवान शॉट बघायला मिळतो. तशी 130 प्रति किलोमीटर धावणारी ट्रेन आणि तशी 140 किलोमीटर धावणारा चेंडू आपण पाहिलात. अफलातून शॉट आणि ते 4 धावांशी विचार केला धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते ती 18 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू. ओहो रिपीट टू रिपीट, प्लेटफॉर्म नंबर 2 से बाजू हटी है, ये बड़ी ट्रेन आने वाली अशा पद्धतीने बघायला मिळतो. बॅक टू बॅक 3 चेंडू सडल्यानंतर माणूस जिवंत होतोय आणि कोमातून जीवन मिळाले की माणूस कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथे बघायला मिळते. बॅक टू बॅक 2 चौकार आणि इथे बाकी फलकावर धावसंख्या लागतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. डीजे उदयाचे आला ना लोकप्रिय झाला, उदयाचे आला ना लोकप्रिय झाला. ओके धावसंख्या झाल्या 22. यस म्हणजे घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक सेकंड 30 परमिशन आहे. 2 षटकं 22 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. इथे बाकी आता बघूया 11 आता बाकी तुम्हाला रोहन नाना नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. अजून देखील ओपनिंग जोडी बघायला मिळते. एका साईडला विचार केला तुम्हाला राकेश बघायला मिळेल, एका साईड तुम्हाला अमन नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. 3रं षटक मार्गस्थ रोहन नाना गोलंदाजीसाठी बघायला मिळतं साई बिरवाडी संघाकडनं. हा इथे बाकी टॅप केला, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, भरपूर वेळ भेटला फलंदाज टॅप करण्यासाठी आणि इथे बाकी धावसंख्या 4 निवड धावसंख्या 26 धावा या फलकावर लागल्या जातात. धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू समोर आहे तो म्हणजे राकेश आणि रोहन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी चांगला चेंडू टाकला गेला, बॅकफुटला जाऊन टॅप करायचा होता, चेंडू पडायचा थोडासा आतमध्ये तो ऑफ स्पिन बघायला मिळतो. त्यामुळेच फलंदाज आणि गोलंदाज बॉलचं संपर्क होत नाही आहे. पुन्हा रोशन पुन्हा समोर आहे तो म्हणजे राकेश नावाचा फलंदाज. बॅकफुटला गेलाय, कट केलाय, डिक्लेअर झाला, चेंडू जातो. 1 धाव बघायला मिळते. एका धावाने धाव फलकावर लागली जाते. धावसंख्या 23 धावा 27 धावा या फलकावर लागल्या जातात. काय भरभरून प्रेक्षकांनी कोणी रात्रीचे 1 वाजले तरी देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं इथे बाकी बघायला मिळतंय. वेल डन ऑर्गनायझेशन जे टुलान बघायला मिळते. मानाचा वर्ल्ड कप म्हणून आपण पॅराडाईज चषक बघत आहात. आज खऱ्या अर्थाने आमच्या सोनकाळे मॅडम त्याचं परिवार आलं, उद्घाटन केल्यानंतर बाकी आमच्या ह्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन केलं, लोकांपर्यंत दर्शन दिलं गेलं आणि त्यानंतर पहिला सामना आपण बघितला तर एका साईडला चिंचणी रिफाई आणि त्यानंतर बाकी धनसार संघ आई माऊली संघ पाहिलात. इथे मोठा फटका खेळायचा होता, चेंडूचा वेग कमी केला, मोक्याच्या क्षणी रेड केलं आणि इथे बघितलं चेंडू खेळलाय तो म्हणजे एका धावेनेची इथे बाकी चांगलं कमबॅक केलाय या रोशन नावाच्या गोलंदाजाने आणि फलका धावसंख्या लागलाय ती 28 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हार्डरला आपण बघत आहोत ते म्हणजे रोशन यांना. समोर आहेत तो म्हणजे राकेश गुप्ता नावाचा एक मोठा खेळाडू. खराब चेंडू होता, टॅप झाला नाही बरोबर, अक्षरशः बघायला मिळालं खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे बाकी चांगलं कमबॅक केलाय. पहिल्याच चेंडूवर चौकार आल्यानंतर इथे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2च धावा दिल्यात आणि आतापर्यंत 28 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. पुन्हा रोशन समोर आहे तो म्हणजे राकेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो अफलातून क्षेत्ररक्षण थोडीसं प्लंबिंग होते आणि बघतात आता 1 धाव बघायला मिळते आणि या 1 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 29 धावा. 3 षटकं संपलीत आणि 29 धावा झाल्यात.
काय ऑर्गनायझेशन केलं जातं, सांगता कशी करावी असं तुम्हाला बघायला मिळते. आणि पॅराडाईजचं मानांकन हा मोठा का उच्च दर्जाचा आहे हे आज आपण पाहिलं आहे. मी प्रत्यक्षात पहिल्यांदा पॅराडाईजच्या टुर्नामेंटला आलो. ॲक्च्युली मी 2 वर्ष 1 ते 1.5 वर्ष मला झालं आहे की अंडरआर्मची मॅचेस करत नव्हतो. पण माझे परम मित्र एका लहान भावाप्रमाणे असणारा आतिश राऊत यांनी मला खूप मोठं दबाव दिला की नाही दीपक तुम्ही करू शकतात. आणि तिथून मग सुरुवात केलं. भरभरून लोकांनी तुम्ही प्रेम केलं आणि आपण बघत आहात. दीपक सर, चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी यायचं लगेचच. आपण पाहतो एका बाजूला असेल भूमिपुत्र आणि एका बाजूला सरावली आहे. भूमिपुत्र बोईसर आणि सरावली आहे. आपले 2 कर्णधार पाठवायच्यात टॉस बॉक्स मध्ये. लवकर यायचं लवकर. भूमिपत्र म्हणजे दांडीपडा हा संघ तुम्हाला बघायला मिळतो आणि एका साईडला सरावली पण वाजला. चला आपला आवाज आपल्याकडे पोहोचलाय. आपण लगेचच यायचं नाणेफेकीसाठी. जाऊया. शेवटचा षटक हाताळते गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते. तो सार्थक नावाचा गोलंदाज. खूप चांगला म्हणजे गोलंदाजी केला सार्थक आणि समोर आहे तो म्हणजे निश्चितच तुम्हाला बघायला मिळतोय राकेश नावाचा फलंदाज. चेंडू पायावर जातोय बघायला मिळतोय. पण डीएनसीची संघाचं मी कौतुक करेन. जिथे तुम्ही फायनलला पराभूत झाले सांगितलं जर आम्ही जिंकलो तर पूर्ण एंट्री देऊ, तरी पण देखील त्याने 2,500 रुपयाचं सहकार्य निश्चित आमच्या धर्मवीर चषकाला केलं आहे. फायनलला पराभूत झाले, जे जिंकलो असतो तर आम्ही पूर्ण पैसे दिले असतो. पण तिने पराभूत झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी धर्मवीर चषकाचा जो गोरगरिबांचा कैवारी बनतो आपण त्यांना मदत करतो, त्यांना हातभार लावल्याबद्दल त्यांचं मी अनेक धन्यवाद करेन. अशा पद्धतीने आणि तुम्ही धर्मवीर चषक जेव्हा खेळतात ना तेव्हा ती एंट्री फी नसते, तर धर्मवीर चषकासाठी ती संपूर्ण तुम्ही लोकांना डोनेट करण्यासाठी मदत करतात. अशा पद्धतीने क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे ब्लॉकरमध्ये चेंडू जातो. इथे डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? जोरदार अपील केलं जाते. पण अश्रफ यांचं पुरेपूर लक्ष होतं का पोझिशनमध्ये परफेक्ट उभे होते जिथे तुम्हाला रनआउट बघायला मिळते. आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 31. 31 धावा फलकावर लागल्यात. आमचे स्कोरर खूप बाकी मंत्रमुग्ध पद्धतीने काम करतात. अनेक कामामध्ये बिझी आहेत पण तेवढंच लक्ष त्यांचं मैदानावर देखील आहे. भूमिपुत्र संघ आपला कर्णधार पाठवायचा. भूमिपुत्र संघ 32 धावा फलकावर लागल्यात. फक्त 31 माफ करा 31 धावा. पुनश्च आपल्या सरकारला पुढचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग, दॅट्स अ डिलिव्हरी. इथे बाकी रनआउट होतो. इथे बाकी विकेट जातो रनआउटच्या रूपामध्ये आणि मोठा झटका बसला जातोय. आता बाकी स्ट्राईकवर आलाय तो मी निश्चित अमन नावाचा फलंदाज. बघूया कोणता फलंदाज येतोय. आकाश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. डीएनसीसी धनानगर क्रिकेट क्लब आणि आपण बघत आहात तो म्हणजे एका साईडला साई एकता बिरवाडी, दोन्ही मातबर संघ. पुन्हा सार्थक. आवेला चेंडू खाली राहिलाय. खूप चतुर परिवर्तन करणारा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. रातकिडा जेव्हा रानात किरकिर करतो आणि हळूच प्रकाश ठेवतो त्याच्या पलीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अजून देखील चेंडू उरलेत ते 2 आणि फलका धावसंख्या ते 31. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ इकॉनॉमिकली बॉलिंग. इथे बघा एक्स्टनच्या बाहेर जातोय चेंडू. 2 हात बाहेर काढून अश्रफ मेनन गोलंदाजी सांगता किंवा वाईड चेंडू. दॅट्स 32 म्हणजे 32 धावा ह्या तुमच्या फलकावर लागल्या जात आहेत. इथे बाकी पॅरल स्वीप बघायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या रिजनला अफरातून शॉट बघायला मिळतोय. या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 36 धावा. मनीष सर, निलेश फायटरचे मनीष सर प्लीज आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. प्रेझेंटेशन बॉक्स शुभ असते टॉस. मनीष गाला निलेश फायटरचे खर्च समर्थक, निलेश स्पोर्टचे प्रोफायटर आणि नेहमीच प्रत्येक खेळाडूंना मदत करणारं असं हे मोठं व्यक्तिमत्व. शेवटचा चेंडू आपण बघत आहात. चला पाण्याच्या बॉटलना थोडंसं इंज्युअर झाला आमचा खेळाडू.
निश्चितच शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बघूया कशा पहिले जोडताना आपण पाहिला आहे. 2 पंच बाकी आपल्या रुबाबदारामध्ये आपण बघितलं. ब्लेझर दिलं जातं, ब्लेझर. आणि खऱ्या अर्थाने कोणाच्या लग्नाची तयारी नसेल तर कुमार असेल त्यांना आताचपासून सवय केली जाते. खूप चांगलं आयोजन बघायला मिळते. फोटो पाडायची कुठेतरी पाठवायचं आणि मुलगा किंवा मुलगी बघायचं अशा दादांचं लग्न करायचं असं टाका आणि पाठवा. अनेक तुम्हाला नवरदेव बघायला मिळतील. अशा पर्यंत चांगला पैसा आपण पाहिला आहे. आमच्या निश्चितच महाराष्ट्र पोलीस दलाचे आमचे धोडी साहेब तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला आपण बघितलं मुंबई पोलीस खूप चांगली फलंदाजी बॅटिंग ते करतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडीशी इंजुरी झाली पण निश्चितच त्याचं केअरटेकर म्हणून आपण काळजी घेतोय. तशा पद्धतीने पुरेपूर काळजी घेताना तुम्हाला बघायला मिळते पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कपची सर्व कमिटी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा झाल्या तर तुम्हाला पाहायला मिळतात त्या 36 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि अजून देखील तुला अमन नावाचा फलंदाज इथे बाकी पाहायला मिळतोय. बॉक्स आउटचा विकेट. चेंडूला कंट्रोल करू शकले नाही मग वेगाने खेळलेत. चेंडू जातोय. इथे फक्त धावा झाल्या 36 आणि 37 धावाला जिंकण्यासाठी करायच्या. जाऊया जिथे नाणेफेकीचा टॉस केला जाईल तिथे आमच्याशी जुळतात उत्कर्ष पाटील. निश्चित टॉस केला ज्यामध्ये भूमिपुत्र संघाने टॉस जिंकलाय आणि जसा उल्लेख तुम्ही केला की मुंबई पोलीस कार्यदलात जे कार्यरत आहेत अगदी साहेबांनी टॉस जिंकला. साहेब तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू. एकंदरीत आपण पॅराडाईज बोईसर मानाचा वर्ल्ड कप सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेची वाट तुम्ही किती बघत होता? या स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर जेवढं बोलणार तेवढं कमीच आहे. या स्पर्धेत प्रत्येक वर्षी काहीतरी युनिक म्हणजे वेगळं काहीतरी घेऊन येतात ही पॅराडाईज आणि आम्ही या ग्राउंडवर खेळण्यासाठी खूप उत्सुक असतो. आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची असते म्हणून मी आमच्या ग्रुपमधल्या 2-3 पोरांना सांगून ऑनलाईन राहा की ही टुर्नामेंट आपल्याला खेळायची आहे. यस थँक्यू सो मच. प्रत्येक कर्णधाराला वाटतं, प्रत्येक पालघर मधल्या ज्या टीम आहेत त्यांना वाटतं, बोईसर मधल्या टीम आहेत त्यांना वाटतं की इथे आपलं खेळलं पाहिजे. एका मिनिटाच्या जवळपास 40 ते 45 संघ असे होऊन जातात. अर्थात हे पॅराडाईजचं एक वेगळं वलय आहे. जाऊया सरावलीच्या कर्णधाराकडे. टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण असतं. मनाविरुद्ध आता बॅटिंग करायची आहे. तुम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 4 षटकांचा मॅचेस. या आजच्या मॅच तुम्ही पाहिल्या असतील. चांगल्या धावा देखील होतात. चेंडू योग्य रीतीने फळीवर येतो. बॅटिंग करत असताना किती धावांपर्यंत तुम्ही पोहोचाल? 40+. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल. ही स्पर्धा एकंदरीत इथे आलात, ही स्पर्धा पाहतात, फलंदाज मैदानात तुम्ही वाढवायच्यात, ही स्पर्धाबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूपच चांगली आहे, ह्याच्यात काही विषयच नाही. यस थँक्यू सो मच. जास्त वेळ न घेता वेळेचा विलंब न करता आपण जात आहोत सेकंड इनिंगकडे, जिथे पुन्हा एकदा आमचे सिनियर कॉमेंटेटर क्रिकेट एक्सपर्ट अर्थातच दीपक संके सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. चला फलंदाज पाठवा जिथे विजयासाठी धावा करायच्या. आपण बघितलं प्रथम फलंदाजी केली, 4 षटकामध्ये धावा काढल्यात त्या DNCC संघाने म्हणजे ढनाने नगर क्रिकेट क्लबने एकंदरीत विचार केला दिल्यात त्या धावा विजयासाठी 37 धावा. चला फलंदाज पाठवा. साई एकता घाई करा प्लीज, प्रत्येकाने कॉर्डिनेशन करायचं आहे. जर सामने 2-3 वाजेपर्यंत संपवायचे असतील कारण 3 तास जरी झोप झाली आणि एखाद्याची फर्स्टशिप असेल तो आवर्जून फर्स्टशिपला जाऊ शकतो. शेवटी कामधंदा करून खेळ खेळावा आणि आयुष्यामध्ये संसार घडवावा हे ज्याच्याकडे घडतं तोच पुढे आईवडिलांचा मुलगा पाहायला मिळते. चला इथे बघायला मिळते एका साईडला कीर्तेश आणि एका साईड तुम्हाला सार्थक नावाचे 2 फलंदाज सलामीची जोडी बघायला मिळते. एकंदरीत जर विचार केला तर 24 चेंडू आणि 37 धावा काढायचे आहेत. इथून बाकी तिसरा संघ ह्या पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कपमध्ये बघायला मिळेल. कोणताच संघ तिसरा पोहोचते पाहायचं आहे. एक दर्जेदार ग्रँड स्पर्धा ज्याला नामांकन दिलं जाते, नामांकनाच्या माध्यमातून A1 क्लास असा दिला जातोय. A+B+ पेक्षा A1 हा ग्रेड दिला जातोय आणि ती A1 टुर्नामेंट तुम्हाला इकडे बघायला मिळते. ती म्हणजे निश्चितच आपण बघत आहात पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण बघत आहात जिथे खऱ्या अर्थाने सुरुवात होते दुसऱ्या इनिंगला. 24 चेंडू आणि 37 धावा या साई एकता बिरवाडी संघाला काढायच्या आहेत. आपण बघत आहात की प्रथमतः फलंदाजी केली ती म्हणजे निश्चित DNCC संघाने आणि 36 धावा केल्यात, 37 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सचिन मेटला की क्रिकेटचं स्वप्न, सचिन मेटे क्रिकेटचं वादळ, सचिन मेटे क्रिकेटची आत्मा आणि बाबू बिस्तरी यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सोय केल्या पाहिजे त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. इथे बाकी नो बॉल दिला गेलाय +1. इथे बाकी धावा निघतात त्या 2.
बाबू बिसळीचं मनापासून कौतुक केलं. ॲक्युरेट कॅल्युटी, परफेक्ट कंट्रोलेशन आणि पाण्याचं नायट्रोजन कसं असावं, नायट्रोजन किती ठेवावं, एक प्रत्येक मेडिकल मेंटेनन्सप्रमाणे पाण्याची इथे आम्हाला व्यवस्था केलं आहे. बाबू बिसळीचं मनापासून कौतुक. इथे जाऊया मैदानाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा निघतात. कॉम्बिनेशन जर पाहिलं तर ऑफला 3 आणि लेगला ऑफला 4 आणि लेगला 3 असं बघायला मिळते. पुनश्च आपल्या शेकडला पुढचा चेंडू इथे बाकी खेळला आहे. 1 धाव बघायला मिळते. इथे चेंडू निसटला जातो. 1 धावांची धावसंख्या होते. 3 धावा या फलकावर लागल्या जातात. यानंतर बाकी तुम्ही बघणार भूमिपुत्र आणि एका साईडला सरावली संघाचा आपण सामना बघणार आहोत. भूमिपुत्र संघ नाणेफेक जिंकली, दांडी पडणे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारायला आमंत्रित केलं सरावली संघाला. पुन्हा आपला सचिन आपल्या षटकाला पुढचा चेंडू. समोर फलंदाज आहे तो कीर्तेश. फुटला गेला आहे. चेंडू खेळायचं होतं टॅप, परंतु आयत्या वेळेवर बॅट थांबवली गेली आणि फक्त ड्राईव्ह केलं गेलं आणि 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाचा विचार केला फलका धावसंख्या लागली जाते ती 4. अतिशय मोठी रंगतदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये रात्रीच्या फ्लोडलाईटमध्ये म्हणजे कृत्रिम लाईट दाखवली जाते सुद्धा मला बघायला मिळते. त्याच्या पद्धतीचा सामन्याकडे बघायला मिळते. परफेक्ट लाईट लोकेशन कसं असावं, एखादं ग्रँड स्टँड आणि मोठं तुम्हाला स्टेडियमचं इथे बाकी सुंदर गोलंदाजी बॅकफुटला आला, हलक्यात आणि खेळल्या गेल्या. वेल नॉन प्लेइंग ह्याला म्हटलं जातं क्रिकेटचा सेन्स ऑफ द माइंड असा यूज कसा करावा ते बघायला मिळतोय. आणि पुन्हा 1 धाव फलकावर लागतं. धावसंख्या पोचते ती 5 धावा. पुन्हा सचिन इथे अपील केलं जात आहे. अफलातून गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी बॅट लँडिंग झाली जमिनीला, त्याचा आवाज आला. अशी जर सुंदर पंचवीर तुम्हाला बघायला मिळते. निश्चितच कौतुक करील मी निश्चितच धीरज आमचे पंचायत मुनभाटचे एक उत्कृष्ट खेळाडू. अनेक स्वप्न गाजवली तो. आपण आज क्रिकेट खेळतो ते वयाच्या 13 वर्षी क्रिकेट खेळायला मोठमोठ्या लाखाच्या स्पर्धा जिंकण्याचं पानांकन त्याच्या नावावर आहे आणि एक चांगलं निरीक्षण चांगलं परीक्षण करण्याचं काम त्यांच्याकडनं बघायला मिळतं. पुन्हा सचिन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, धावबाचा चान्स, खराब थ्रो. इथे बाकी 1 नवे 5 धावा जात आहेत. ये आपने क्या कर दिया, केला बन के खाना था, बनाना बन के फेंक दिया. मराठी में सीख रहे थे, इंग्लिश भर के बात कर दिया, ओवर शो कर दिया और गेंद देखते देखते 5 रन बन गए. मुसीबत में नैया जा रही थी, बल्लेबाज शोक नाही करत, ॲग्रेसिव्ह और ज्याला रागपणा म्हणतात ना तशा पद्धतीने केलं आणि इथे बाकी 1 नव्हे तर 5 धावा दिल्यात. इसे करते है महाराष्ट्र राज्याची बंपर लॉटरी. काय धावा दिल्यात, काय षटक टाकलं गेलं. अफरातून गोलंदाज स्वतःच्या गोलंदाजीचं स्वतःनेच पुच्छकरण केलं. आई रागावली म्हणून बाहेर खेळणं फोडलं आणि मग खेळण्यासाठी रडत बसलं. तशी परिस्थिती इकडे बघायला मिळते. चेक. विशाल बाळा कुठे असतील? विशाल बाळा तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये. विशाल बाळा, विशाल आगरे आपण कुठेही असाल तर प्लीज या आणि जब्बीरशी रिपोर्टिंग करायची आहे. विशाल आगरे. विशाल ना बाबाचं लग्न झालंय हो. हो इथे बाकी चुकीचं शॉट. एक धाव बघायला मिळते. काय सुंदर टॅप बघायला मिळतोय. अतिशय मोठी रंगतदार लढत, खूप चांगली गोलंदाजी सचिन करत होते. शेवटच्या चेंडूमध्ये धावबाद घेण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरचं करून 5 धावा दिला गेला. अतिशय मोठं आयोजन, वेल डन ऑर्गनायझेशन ज्याला म्हटलं जातं. आपण मानाचं वर्ल्ड कप पॅराडाईज जसं आपण बघत आहात. भरभरून कौतुक केलं. प्रत्येक जण स्वप्नामध्ये पडतो आणि युनिक असतात. नुकतंच तुम्हाला उत्कळी सांगितलं की दरवर्षी आमचे सांगितलं, आमचे कर्णधार दांडीपडचे बघितलं आपण, त्याने सांगितलं दरवर्षी काहीतरी युनिक असतात आणि कधी कधी ह्यांची कॉफी मला दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळते. माणसाने कॉपी करायची नाही, परीक्षेमध्ये बघणे ती एकमेकापासून लिहिणे असं असते आणि दुसऱ्यांचं करणे ते बघणे. माणसाने रेमंडचा घेतलं, माणसाने शेवटी मी कोणता वर्ण आणि मला कोणता शर्ट शूट होईल. एखाद्याचा गॉगल जाईल की पण त्याच्या डोळ्यावर गॉगल तो कधी कधी त्याच्या नाकावर येतो, तेव्हा समजतो की गॉगलला भाड्याने आहे. तसं माणसाचं परीक्षण करायला पाहिजे. प्रत्येक माणसाने वेगळेपणा करायला पाहिजे. आपण जर बघितलं धर्मवीर चषक दरवर्षी काही ना काही वेगळं बघायला मिळते. तशा पद्धतीचं आताचं आमच्या राखीची टुर्नामेंट बघा, काहीतरी वेगळेपणा बघायला मिळतं. तशा पद्धतीचं बघायला मिळते. पण दॅट्स अ गुड अँड ब्रिलियंट ऑर्गनायझेशन. A1 ज्याला म्हटलं जाते, A+ नाही ते A1 बघायला मिळते. पुन्हा छापा षटकाला पुढचा चेंडू
इथे टॅप केलाय चेंडूच्या पाठी. ओ सुंदर बघितला गेला. इथे एक प्रकारे क्रिकेट पण खेळायला मिळते आणि हळूहळू थोडा विचार केला की नेट पण जायचं, स्मॅश मारायचं, तसं व्हॉलीबॉल पण बघायला मिळते. अफराचं क्षेत्ररक्षण बघितलं जाते आणि धावसंख्या रोखली जाते, ती म्हणजे 11. दुसरे टकटक मार्गस्थ एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण करताना, चांगली गोलंदाजी करताना आपण DNTC पण एकंदर जर विचार केला बिरवाडी संघाकडे 5 फलंदाज आहेत, त्यांच्याकडे ताकद आहे धावा काढण्याची. पुन्हा होईल. हा इथे बाकी टॅप बघायला मिळतो. कव्हरच्या झोनला 4 धावा, खणखणीत चौकार सार्थकच्या बॅटीतून. इथे बाकी धावा होतात 17 धावा. या 15 धावा या फरकावर लागल्या जातात. आता इथून धावा तुम्हाला काय 22 आणि चेंडू उरले ते 16 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. कुठेतरी ओव्हरथ्रो झाला त्याची खूप किंमत मोठी मोजावी लागते, अन्यथा खूप चांगली गोलंदाजी पहिलं षटक आपण सचिनकडून पाहिलं होतं. पुन्हा एकदा अमन गोलंदाजी करत असताना समोर सार्थक नावाचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे बाकी पारा चढतोय तो म्हणजे इथे कीर्तेश याचा वाईड चेंडू का मारला असं जोरदार सांगितलं जाते. पुन्हा एकदा अमन समोर सार्थक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे क्षेत्ररक्षण होतंय आणि इथे बाकी डायरेक्ट हिट झाला तर मोठा गडी तमून बघायला मिळता. इथे मारू का तिथे मारू, यहाँ जाऊ कि वहाँ जाऊ और गाडी वही पे रुकी, तब तक आसान के साथ 1 रन पूरा किया. आणि या एका धावाने जर विचार केला धावसंख्या होते ती 16 धावा. अजून 21 धावा दूर आहेत विजयासाठी. दुसरे षटक मार्गात अतिशय सुंदर मॅच या मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला DNCC म्हणजे ढेनाई नगर क्रिकेट क्लब आणि एका साईडला साई एकता बिरवाडी. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. इथे बाकी चेंडू खेळलाय, सरळ टॅप बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. इथे महागडे षटक बघायला मिळते. ज्या पद्धतीने सचिनने गोलंदाजी केली होती, गोलंदाजीची लय धावसंख्या झाली ती 20 धावा 20. अजून देखील 17 धावाची आवश्यकता विजयासाठी. आतापर्यंत या षटकात 9 धावा दिल्यात. पुन्हा एकदा अमन. इथे बाकी मोठा गडी तंबूत जातोय, बाद होतोय. कीर्तेश नावाचा खेळाडू बॉक्स आउटच्या रूपाने आणि इथे बाकी मोठा झटका बसतो. 2 षटकं संपली आणि फरका धावसंख्या झालाय 20. इथून बाकी 12 चेंडू 17 धावा, 12 गेंदे 17 रन, 12 रन रिमेनिंग, 70 रन्स टू विन. आता बाकी निकुंज नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बोईसर प्रीमियममध्ये खूप चांगली फलंदाजी आपण त्यांच्याकडनं बेटेगावच्या मैदानावर पाहिलेत. आता बाकी अंडरआर्म क्रिकेटमध्ये अगोदरच्या सामन्यात देखील खूप चांगली फलंदाजी पाहिलेत. चला फील्ड सेटलमेंट करा. चला प्लीज DNCC. आता बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. यंगस्टार गोलंदाज आहे काय तो बघायला मिळतोय. तो गोलंदाज म्हणजे आदित्य है. एक नवोदित खेळ तुम्हाला बघायला मिळतो आदित्य. इथून बाकी 12 चेंडू आणि 17 धावा बनवायच्या आहेत. त्या निश्चितच धनानी नगर क्रिकेट क्लबला DNCC संघाला. बारा 17. सार्थक नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे निश्चित आदित्य नावाचा गोलंदाज. 12 चेंडू 17 धावा. अतिशय सुरेख चेंडू खोलवर टप्पा टाकला तर लो फुल टच, त्याचा फायदा उचलू शकले नाही आहे. 11 चेंडू 16 धावाची आवश्यकता. इथे बाकी निकुंजकडे प्रत्येकाचं लक्ष आहे, कारण चांगली टॅप देखील तो देखील खेळू शकतोय.
11 चेंडू आणि निश्चित आपण विचार केला तुम्हाला धावसंख्या काय 16 धावा, 11 गेले 16 रन, 11-16 पुन्हा. इथे बघा शॉर्ट ऑफ चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर टॅप निखूच्या बॅटिंगून पाहायला मिळतो. या 4 धावांना विचार केला धावसंख्या होते ती 25 धावा. आता बाकी 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता. इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. एकदा बाकी कमबॅक केले जाते. खरोखर नवोदित गोलंदाज नई मॅच खेल रहे मगर अब तक अगर बात करें तो बढ़िया गेंदबाजी, पण तेवढीच चांगली फलंदाजी निकुंज आणि तुम्हाला सार्थक कडनं पाहायला मिळते. इथे बाकी 8 चेंडू आणि आता 6 धावा. 8-7 30 झालेत. 8 चेंडू 7 धावाची आवश्यकता विजयासाठी. आणि या मॅच म्हणून आम्हाला तिसरा संघ बघायला मिळेल आजच्या दिवसातला. कुठेतरी डीएनसीचे गोलंदाज कमी दिसतात, पण ज्या पद्धतीने सार्थक एका साईडला बॅटिंग करतो त्याचं कौतुक करायला पाहिजे. अगोदरच्या मॅच एका साईडला पूर्ण इनिंग घेऊन खेळतोय. मुंबईमध्ये तुम्ही गेला तर अशा खेळाडू उत्कृष्ट खेळाडू म्हणतात, एक इनिंग घेऊन जाणारा. इथे बाकी बॉक्स आउटचा विकेट जातोय. सार्थक आउट होतोय. आता बाकी 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. चला घाई करा प्लीज, चला प्लीज क्रॉस करा. अजून देखील आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. चला ना प्लीज प्लीज. चला MH04FR 3145 ही गाडी कोणाची मध्ये आहे? पोलिसांची गाडी आलाय, त्यांना अडथळा होतोय. MH04FR बघा FR नोंदवलं जाईल म्हणून 3145 ही गाडी बाहेर काढा. MH04FR 3145 गाडी कोणाची बाहेर काढा. पोलिसांचा फोन आलाय की आता मला अडचण होते. वॉल्क्सवॅगनची गाडी आहे, ही गाडी कृपया बाहेर काढायची आहे. बघा आपल्यामुळे कोणाला अडथळा होऊन देऊ नका, त्यांचं काम आहे त्यांना करून द्या. ही गाडी वॉल्क्सवॅगनची ती बाहेर काढायची आहे. इथे जाऊया मॅचच्या आतमध्ये जिथे नवोदित गोलंदाज खूप चांगले पैकी गोलंदाजी आदित्य करतोय. आणि आता बाकी तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच चेतन नावाचा फलंदाज बघायला मिळतोय. ओहो डायरेक्ट हिट अमनकडनं बघायला मिळतोय. काय थ्रो आहे. शंकराचा तिसरा डोळा बघावा आणि कशा पद्धतीने बघायचा. आपण रामायणामध्ये बघितलं, महाभारतात बघितलं, खाली बघितलं आणि अर्जुनाने वरच्या मच्छीला मारलं. अशा पद्धतीने क्या तीर लगा है. ब्युटिफुल फील्डिंग. आता इथे चला बॅट्समन अक्रॉस करा. आता बाकी 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा बघायला मिळतात. नवीन फलंदाज बघायला मिळतो. युवा ह्याच्याकडे कौशल्य आहे, ह्याच्याकडे ताकद आहे. धावा रोटेट करू शकतोय, निकुंजला निश्चित स्ट्राईक देऊ शकतोय. आणि हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो दीपू. चला डीएनसीची फील्डिंग लावा प्लीज, वेळ होतोय. डीएनसीची काफी मिनट हो गए प्लीज प्लीज. त्याला अंपायर उनको ताकीद दो. 6 चेंडू 7 धावा. काय गोलंदाजी केला ह्या नवीन खेळाडूने. निश्चितच 2 बाउंड्री काढल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकलेत. फक्त 10 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत. 1 बॉक्स आउट आणि 1 धाव बाद. इथून जर तुम्ही विचार केला तुम्हाला गडी कोणाचे किती बाद झालेत. त्यांचा 1च गडी बाद झाला, की 1 देखील नाही, 1 बाद झाला. त्यांचे 2 झालेत. आणि आपण जर विचार केला साई एकता बिरवाडीचे 3 गडी बाद झालेत. म्हणजे इथून तुम्हाला धावा त्या काढाव्या लागतील. सोनू नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 6 चेंडू 7 धावा. सोनू
एक अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज तुम्हाला बघायला 6 चेंडू 7 धावा. ओ इथे सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. उंचवरून हाईट घेताना संतुलन पाहताना. आता बाकी 5 चेंडू 6 धावा. अशा पल्लवीत आहेत का निकुंज सारखा फलंदाज स्ट्राईकवर आहे, त्याच्यामुळे अजून देखील मोठी क्षमता त्याच्याकडे बघायला मिळते. बॅटिंग करण्याची ताकद क्षमता बघायला मिळते. विकेट सांगितलं त्यांचे 2 गेले, त्यांचे 3 गेलेत. पुन्हा इथे पाहायला मिळतो गोलंदाज सोनू आणि समोर निकुंज नावाचा फलंदाज. 5-6 5 चेंडू 6 धावा. अश्रफाने बघितला थोडासा लेट थ्रो गेला. आता बाकी 4 चेंडू आणि 5 धावा बघायला मिळतात. मोठी रंगतदार लढत बघायला मिळते. काय सुंदर मॅच आणि सामना, रंगतदार लढत, अटीटेट सामना कसायला बघायला मिळतोय. कांटे की टक्कर जिसे हम कहते हैं, और कहते हैं ना ईंट का जवाब बिल्कुल पत्थरों से दिया जा रहा है. ऐसी मैच यहाँ में देखने मिल रही है. व्हाट ए काबिल क्रिकेट है. ये जीत किसकी है तो बिल्कुल क्रिकेट की है. ऑर्गेनाइजर किसकी है तो पैराडाइज की. 4 चेंडू 5 धावा. अप्रतिम इथे तुम्हाला सामना बघायला मिळतो. हर छप्पे पे लोग छुपे हुए जो कि आनंद ले रहे मैच का. और इस मैच का नाम है DNCC वर्सेस साई एकता बिरोडी. 4 चेंडू 5 धावा. आणि या फलंदाजाकडे कौशल्य आहे चांगली फलंदाजी करण्याची. दिपू नावाचा हा दीपस्तंभ राहणारा अंधारामध्ये चमकून धावा काढण्याचा नेहमीच आपल्या संघासाठी कठीण समय कामा येताना दिपू हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. वेल प्लेड. चांगली इकडे गोलंदाजी बघायला मिळते. ओ हो खराब काम केलंय इथे. बाकी बघताना 2 ओव्हर्स दिलेत म्हणजे 8 धावा ह्या दिल्यात तुम्ही ॲग्रेसिव्ह पणामुळे. इथे बाकी सामना तुम्हाला पराभव झाला. DNCC केलेल्या 2 चुका. एक पहिली चूक केली ती म्हणजे सचिन नावाच्या गोलंदाजाने, आणि आता इथे जी चूक केली त्या अमन नावाच्या फिल्डिंगने. इथे बाकी सामना पूर्णतः विजय होतोय. आणि तिसरा संघ तुम्हाला बघायला मिळतोय या स्पर्धेमध्ये तो म्हणजे निश्चितच साई एकता बिरवाडी. कोण आहे सामनावीर.